शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे आणि या अन्नदात्याच्या पाठीशी उभा असतो महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि या विभागाला सोबत असते ती कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माची आणि हे विभाग बनले आहेत शेतकऱ्यांच्या प्रगतीचे विश्वासू साथीदार। मी वैभव अमरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या शेतीच्या यूट्यूब चॅनलवर आत्मा राजापूरवर। आत्मा अंतर्गत गाव मंदरुळ, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे आपण आज नैसर्गिक शेतीशाळा याचा संकल्प घेऊन आपण नैसर्गिक शेतीशाळेचा वर्ग क्रमांक 2चा हा आज हात 4 सूत्री लागवड या लागवडीची आपण इथं प्रात्यक्षिक घेणार आहोत। शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर घालणारी, आत्मविश्वास वाढवणारी आणि शेती अधिक फायदेशीर बनवणारी संकल्पना म्हणजे शेतीशाळा। चला तर आमच्यासोबत भाताची शास्त्रीय पद्धतीने लागवड करूया। एवढं सहकार्य करतात की सरकारी योजना मिळतात त्याही पेक्षा ते आणखीही मार्गदर्शन करून सहकार्य करत येत आहेत। जसं शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात तसं हे सहकारी जेवढं आम्हाला शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी घडवतात याचाच आम्हाला अभिमान वाटतोय। अंतर्गत स्थापन केलेला कृषीभूषण शेतकरी गट यांच्या मार्फत शास्त्रीय पद्धतीने 4 सूत्री भात लागवड पद्धत अवलंबणार आहोत। नाचणी व भात खरीप हंगामासाठी पीक भरणा चालू झालेला आहे। अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे। सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की सर्व शेतकऱ्यांनी भात व नाचणी या पिकाचा पीक विमा हा उतरवावा। तर शेतकरी मंडळी, आज सन्माननीय तालुका कृषी अधिकारी साहेब पण या इथं आलेले आहेत। या प्रक्षेत्राला त्यांनी भेट दिलेली आहे। चला बघूया काय म्हणतात साहेब। आज आपण आपल्या मंदरुळ या गावामध्ये कृषीभूषण शेतकरी समूह जे आहे आपला त्याच्यामार्फत आपण वेळोवेळी विविध बाबी किंवा विविध योजनांचा अवलंब करत असता आणि एक नाविन्यपूर्ण शेती कशी करायची याबाबत आपण नेहमीच आग्रही आणि उत्साही असता। तर आपल्या गटाचा उत्साह पाहून ज्यावेळेस मला आमचे संबंधित क्षीरसागर साहेब जे आपले आहेत सहाय्यक कृषी अधिकारी त्यांचा मला फोन आला की असा साहेब कार्यक्रम आहे, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मला पण त्या कार्यक्रमाला तो उपस्थित राहून स्वतः मला भात लागवड करायची आहे तिथला तो। तर तो एक वेगळाच आनंद मला मिळणार आहे तुमच्या माध्यमातून। पण यांच्यासोबतच आता इथं हात शेती लागवड करायची आहे। पारंपरिक पद्धतीचा वापर या ठिकाणी तुम्ही जोडताना दिसतोय। या ठिकाणी बैलजोडी आहे, यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान पण आहे, तुम्हाला मी दाखवलंय। या ठिकाणी पॉवर विडर पण या शेतकऱ्यांकडे आहे। पण आज नैसर्गिक शेती आहे, थोडासा एक फील खरोखरच वेगळा असतो। आपण नैसर्गिक शेती करत असताना बैलांचा वापर करून ही जी शेती आता या ठिकाणी तुम्ही बघताय की चिखलणी केली जाते, खूप मोठा वेगळा आनंद आहे। नक्कीच या यांत्रिकरणामुळे किंवा ह्या विडरमुळे फास्ट शेती होत असेल, पण जो वर्ष परंपरेचा पारंपरिक शेतीचा जो अनुभव आहे, जी मजा आहे ती मात्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आज अनुभवतोय आपण। या बैलांसोबत म्हणा, या शेतकऱ्यांसोबत म्हणा, आणि या ठिकाणी आम्ही आता सज्ज झालेलो आहोत। आम्हाला इथे उतरायचं आहे आणि लावणी करायची आहे। चला तर शेतकरी मंडळी माझ्यासोबत तुम्ही पण, आपण सगळ्यांनी लावणी करूया, एक वेगळा आनंद आज अनुभवूया। या लावणीचा शुभारंभ ज्येष्ठ शेतकरी यांच्या सत्काराने करूया। हे सुरुवातीचं जे शेत तयार केलेलं आहे चिखलणी करून, अगदी खूप चांगल्या पद्धतीने ही चिखलणी केली आहे इथे या शेतकऱ्यांनी, कारण ह्यांना वर्ष परंपरेचा अनुभव आहे। चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आता तांत्रिक पद्धतीने जर विचार केला, शास्त्रीय पद्धतीने जर विचार केला, तर या चिखलणी केल्यानंतर याच्यामध्ये नत्रासाठी गिरीपुष्पाचा पाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे। एक गाठी बांधलेल्या आहेत बघा, दिसत आहेत का तुम्हाला? ह्या गाठी ज्या आहेत, ह्या गाठी बांधलेल्या आहेत, तिथंच ही लावणी करायची आहे, तिथंच हे रोप रोवायचं आहे, जेणेकरून एक हे जे रोप आहे, ही जी लावणी आहे ती नियंत्रित होणार आहे आणि एकामागोबात एक अशी ही लावणीची पद्धत आहे। याच्यामध्ये अंतर जपलं जातं आणि तुम्ही हे झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल किती सुंदर पद्धतीची ही लावणी असणार आहे। आणि या लावणीमुळे ही जी नियंत्रित पद्धतीने लावणी केली जाणार आहे किंवा ही 4 सूत्री पद्धतीची लागवड आहे, यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण हेही पाहू शकता की याच्यामध्ये उत्पादनामध्ये भरमसाठ फरक हा पडणार आहे, कारण याला हवा खेळती राहणार आहे, रोगराईचा याच्यामध्ये कमी प्रादुर्भाव दिसणार आहे। कारण जी शेती करतोय त्याला विज्ञानाची जोड ही अवश्य असली पाहिजे, कारण ती नसेल तर आपल्या उत्पादनावर आणि उत्पन्नावर त्याचा विपरीत परिणाम हा दिसून येतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी जाऊन ही रासायनिक शेती कराव्यासारखी वाटते। कारण आपल्याला उत्पन्न हवं असेल, उत्पादन हवं असेल
तर मात्र रासायनिक शिवाय आपल्याला पर्याय राहत नाही. पण आता मात्र आपण जर या शेतीमध्ये शास्त्र आणलं, विज्ञान आणलं आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला तर नक्कीच ही शेती नैसर्गिक जरी असली तरी ती फायद्याचीच ठरणार आहे. चला तर मग आपण आता लावणी करूया. मी पण या ठिकाणी जाणार आहे. तुम्ही पण माझ्यासोबत शेतकरी मित्रांनो कुठे जाऊ नका. ही मजा जी आहे ती अनुभवायची ही वेळ आहे. माझ्यासोबत चला आपण ही शेती अनुभवूया. ही जी पद्धत आहे, चारसूत्री पद्धत, ती अनुभवूया. ही लावणीची पद्धत अनुभवूया. तर जे होस्ट फार्मर आहेत तर त्यांच्या प्रक्षेत्रावर आजची ही शेतीशाळा आणि ही केलेली या शेतीशाळेअंतर्गत दुसऱ्या वर्गामध्ये केलेली ही नियंत्रित शेती लागवड, चारसूत्री पद्धतीची शेती लागवड, त्यांचं काम काय आहे, कशासाठी इथे आलेत ते पण आपण जाणून घेऊया. इथं शेतीशाळा आज आहे. आज शेतीशाळेचा दुसरा वर्ग आहे आणि या ठिकाणी या महिला काय करतायत हे आपण जाणून नक्कीच घेऊया. त्यांच्यामार्फत आपण जाणून घेऊया नक्की इथं येण्याचं त्यांचं प्रयोजन काय आहे हे आपण सगळं आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय शेती मिशन अंतर्गत वाटू या गावामध्ये नैसर्गिक शेती समूह याच्यामध्ये मी कृषी सखी म्हणून काम करते. मी आज मंद्रू या गावामध्ये आहे. इथे आज भात शेतीचा प्रयोग आहे. मला समजल्यानंतर मी आज इथे आमरे सर, आमचे कृषी सहाय्यक क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज इथे शेतीशाळेसाठी प्रयोगासाठी मी इथे उपस्थित आहे. तसेच आम्ही हे उपक्रम आमच्याही वाटू गावामध्ये आम्ही उपक्रम राबवत आहोत आणि अशा प्रकारे जीवामृत, घनामृत, दशपर्णी अर्क व कृपामृत असे आम्ही प्रयोग आमच्याही वाटू गावामध्ये कृषी सखी म्हणून आम्ही 125 शेतकऱ्यांसोबत आम्ही घेऊन एकत्रित राबवत आहोत आणि त्यांचाही आम्हाला चांगला प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे आमची कृषी सखी आमच्या या वाटू गावामध्ये किंवा मंद्रू या गावामध्ये आमच्या एकत्रित समूहामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे राबवत आहोत. शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन करून नैसर्गिक शेती आज का काळाची गरज आहे, का करणे गरजेचे आहे, आम्ही आज शेतकऱ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांना शेतात भेटी देऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांची एकत्रित सभा बोलून आम्ही माहिती शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेतीची पुरवत आहोत आणि शेतकऱ्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. आमच्या वाटू या गावामध्ये आम्ही 125 शेतकऱ्यांवर 2 कृषी सखी आम्ही आता सध्या कार्यरत आहोत.